नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत पाठ 17वा दशांश अपूर्णांक, त्याच्यातला स्वाध्याय 17.4। त्याच्याला पहिला प्रश्न पाहूया। एका सोन्याच्या चेनचे वजन 20 ग्रॅम 250 मिलीग्रॅम, बांगड्यांचे वजन 45 ग्रॅम 230 मिलीग्रॅम व कर्णफुलाचे वजन 5.75 ग्रॅम आहे, तर सर्व दागिन्यांचे एकूण वजन किती ग्रॅम? आता सर्व दागिन्यांचे म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? बेरीज। तुम्हाला काढण्यासाठी या ठिकाणी मी ग्रॅम घेतो आणि या बाजूला मी मिलीग्रॅम घेतो। ह्या गोष्टी लक्षात असू द्या, म्हणजे या ठिकाणी काय येते मध्ये दशांश चिन्ह असेल, मग ग्रॅमचं याच्यात घेणार मी 20 आणि मिलीग्रॅम आहे 250। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, नंतर 45 आहे ग्रॅम पूर्ण, नंतर मिलीग्रॅम आहे 230, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 5 ग्रॅम पूर्ण आणि 7.5 मिलीग्रॅम। आता यांची बेरीज करायची आहे। 0 0 0 केले, 5 आणि 3 8 होतात, 8 मध्ये 5 मिळवले 13, 13 चे 3 हा चला 1 घेतला। या ठिकाणी 7 आणि 2 9, 9 आणि मध्ये 2 मिळवले 11, 11 आणि 1 12, 12 चे 2 हा चला या ठिकाणी 1 घेतला। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 5 आणि 5 10 आणि 1 11 होतात, 11 चा 1 हा चला 1 घेतला। 4 आणि 2 6 आणि 1 7। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 71 ग्रॅम दशांश चिन्ह 2 3 0, म्हणजे 71 ग्रॅम पूर्ण असलं पाहिजे। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये 71 आहे, इथं पण आहे। पुढे आहे 230 ग्रॅम, 30 ग्रॅम हे नाही ते नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी शेवटी जर 0 दिलाय तो आपण नाही दिला तरी चालतो, किंवा इथं 0 वाढवला तरी चालेल। आता दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न आहे आपला, एका वाहनाचा पेट्रोल टाकीची धारकता। आता धारकता म्हणजे काय? त्याच्यात किती पेट्रोल मात आहे ते 35 लिटर आहे। टाकी पूर्णपणे भरण्यासाठी सरिताने त्यात 10.5 लिटर पेट्रोल भरले, तर टाकीत आधी किती लिटर पेट्रोल होते? आधी किती होते ते काढण्यासाठी आता धारकता दिली, म्हणजे एकूण किती लिटर पेट्रोल आहे? 35 लिटर। त्यापैकी 10.5 लिटर त्याच्यात भरले, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली तर टाकीत किती पेट्रोल आधी होते ते आपलं निघेल। मग या ठिकाणी 0 0 0 ही मांडणी तुम्हाला करता आली तर उत्तर येईल। बघा मी मध्ये दशांश चिन्हानंतर 0 0 दिले, 3 0 का दिले? तर आता दिले आपल्याला लिटर। मी आता काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी 1 लिटर। आता 1 लिटर जर घेतलं तर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर होतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी हे झाले 35,000 मिलीलिटर आणि नंतर आहे 10.5 लिटर पेट्रोल, हे झाले 10 पूर्ण आणि 500 मिलीलिटर, हे मायनस करायचे आहे। मग आता 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 0 मधून 5 मायनस होत नाही, म्हणून इकडनं 1 इथं कॅरी केला, हा 0 वरती जसा तसा, इथं 1 कॅरी मुळे इथं उरले 4, 10 मधून 5 गेले 5, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 4तून 0 गेले तर 4 उरतात, 3तून 1 गेला तर 2 उरतात, 24 दशांश चिन्ह 500। आता 24 पूर्ण आहेत, 24 पूर्ण आहेत, इथं 25, 24 500, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर, हे येणार नाही। पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा, सुजेची उंची 1.48 मीटर आहे व श्रीकांतची उंची 1.53 मीटर आहे, तर त्या दोघांच्या उंचीतील फरक किती आहे? आता दोघांच्या उंचीतील फरक विचारल्यामुळे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची। 1.53 ही मोठी संख्या, त्याच्यातून 1.48 वजा करूया, कारण दोघांच्या उंचीतील फरक विचारला म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल।
3मधून 8 जात नाही म्हणून 1 कॅरी केला, इथं उरले 4 म्हणजे 4, हा 3 जसाच तसा. 13 मधून जर 8 मायनस केले तर 5 उरतात. 4 - 4 0, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 1 - 1 0, म्हणजे दशांश चिन्ह 0 5 हे आपलं उत्तर असेल. पर्याय 1 नाही, 2 नाही, 3 नाही. योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 4था. त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पाहूया. 5 दशक 3 दशक नवीन घेतो. 5 शतक अधिक 3 दशक अधिक 7 दशांश अधिक 8 शतांश बरोबर किती? 2019 ला आलेला हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, एकक, दशक, शतक या ठिकाणी दशांश चिन्ह म्हणजे तो इथं देतो आणि इथं असतो डायरेक्ट दशांश आणि शतांश. मग या ठिकाणी हा शतक आहे 5 म्हणून मी या ठिकाणी शतक मध्ये लिहिला. 3 दशक लिहिला, इथं काहीच नाही म्हणून 0. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, दशांश आहे 7 आणि शतांश आहे 8. बरोबर ही संख्या आपल्याला शोधायची. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, कारण 7च्या अगोदर 0 आलेला नाही. नंतर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर, कारण हे आणि ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. राजूच्या आईने 1.5 किलोग्राम द्राक्षे विकत घेतली व महेशच्या आईने 1.25 किलोग्राम द्राक्षे विकत घेतली, तर दोघींनी मिळून किती द्राक्षे विकत घेतली? आता हे दिलेले आहे तुम्हाला, त्याची योग्य पद्धतीने मांडणी तुम्हाला करता यायला हवी. पहा विद्यार्थी मित्रांनो, 1.5 किलोग्राम द्राक्षे. आता 1.5 किलोग्राम म्हणजे काय? 1 दशांश चिन्ह 500, 1 किलोग्राम पूर्ण आणि 500. आता काय महेशच्या आईने 1.25 किलो, 1.25 म्हणजे काय? 1 किलो पूर्ण आणि 250 ग्रॅम. आणि किती द्राक्षे विकत दोघांनी? तर यांची काय करावं लागेल? बेरीज. 0 0 0 0 आणि 5 5 5 आणि 2 7 1 आणि 1 2, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 2 7 5 पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर. शेवटी हा 0 नाही दिला तरी चालतो. पुढचा प्रश्न आहे 6वा. आर्यनने 25.5 रुपयांची रंगपेटी, 4.50 किलो किमतीचे पेन व 22 रुपयाची एक वही विकत घेतली, तर त्याने दुकानदारास किती रुपये द्यावे? आता सगळ्यांची आता अगोदर आपल्याला काय करायची? बेरीज. बेरीज केल्यानंतर तेच आपल्याला कळेल की किती रुपये द्यायचे आहेत. 25.5 म्हणजे 25 पूर्ण आणि 50 पैसे. सर पैसेच का? कारण रुपयांमध्ये असल्यामुळे 1 रुपया म्हणजे 100 पैसे होतात, म्हणून या ठिकाणी मी मांडणी ह्या पद्धतीने केलेली आहे. 25.5 हे आहे 25.5, 25 रुपये पूर्ण आणि 50 पैसे. रंगपेटी घेतली, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 4. आता बघा याची मांडणी तुम्हाला अगोदर सांगितले. दशांश चिन्हाचा लेफ्ट साइडला 4 लिहायचा, राईट साइडला 5 आणि 0 जसाच तसा. नंतर 22 आहेत म्हणून हे लेफ्ट साइडला दशांश चिन्हाचा 22, इथं काही नाही म्हणून 0 0. यांची बेरीज 0 0 0, 5 आणि 5 10 चे 0, चला 1, इथं 0. आता या ठिकाणी पहा, 5 मध्ये 1 मिळवले तर 6 होतात, 6 मध्ये 4 मिळवले तर 10 होतात आणि 10 मध्ये 2 मिळवले तर 12 होतात. 12 चा 2, 1 कॅरी, 2 + 2 आणि 1 5. या ठिकाणी 52 रुपीज म्हणजे 52 रुपये पूर्ण होतात, इथं नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया 7वा. सुमय्या आणि अफरीन दोघींना मिळून 150 रुपये जमवायचे होते. सुमय्याने 75.50
व आफरीनने 51 जमा केले तर त्यांना आणखी किती रुपये जमवावे लागेल? मग आता पहा, या ठिकाणी दोघींचे जे रुपये दिलेले आहेत अगोदर यांची बेरीज करा, मग दिलेल्या संख्येतून ती बेरीज केलेले उत्तर वजा करावं लागेल. या ठिकाणी पहा 75.50 आणि हे 51 पूर्ण, इथं काहीच नाही म्हणून 0 0. यांची करूया बेरीज. 0 0 0 5 0 0. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 + 1 6, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 7 आणि 5 12. या ठिकाणी 126.50 हे उत्तर मिळालं. इथे 150 मधून आपण आता वजा करूया. पण वजा करण्यापेक्षा मी इथंच सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, हे 50 पैसे वरती, याचे जर 50 पैसे टाकले म्हणजे किती होतात? 27. हे बघा 127 झाले तर 127 मध्ये 3 मिळवले. किती मिळवले? 3 मिळवले म्हणजे किती होतात? 130. म्हणजे आणखी 20 रुपये वरती. मग हे 20 आणि हे 3 मिळून होतात 23. 50 पैसे इथं मिळवले होते, मग ते मिळाले 50 पैसे. 23.50 आपल्याला उत्तर शोधायचंय. ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे वजा बाकी करण्याचा वेळ आपला वाचेल. पुढचा प्रश्न आहे 8वा. निशिताकडे 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. तिला त्या रिबिनीचे प्रत्येकी 40 सेमी लांबीचे 8 तुकडे करायचे असतील तर तिला किती रिबीन कमी पडेल? आता त्याच्याकडे ऑलरेडी किती रिबीन आहे ते तर शोधूया, तेव्हाच तर आपल्याला कळेल. मग 40 सेमी घेतले, 40 गुणिले 8 तुकडे केले, म्हणून त्याला 8 ने आपण मल्टिप्लाय करूया. 8 0 0 आणि 8 4 32. हे मिळाले सेंटीमीटर. 320 सेमी त्याच्याकडे ऑलरेडी आहे. म्हणजे 300 मीटर, सॉरी 3 मीटर. 3 मीटर म्हणजे काय झालं? 300 सेमी तिच्याकडे आहे. किती कमी पडते आपल्याला? 20. पर्याय 1 नाही, पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. समीरने एका दुकानातून 637 रुपये आणि 95 पैसे किमतीचे बूट खरेदी केले. दुकानदारास त्याने 1000 रुपये दिले तर दुकानदार त्याला किती रुपये परत देईल? मग आता या प्रश्नात पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. कारण त्याच्याकडे किती रुपये होते? 1000. 1000 पैकी त्याने किती दिले? इथं दशांश चिन्ह 736 दशांश चिन्ह. आता या ठिकाणी 9.5 आहे म्हणून इथं 0 0 घेऊया मायनस. आता 637 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मायनस केल्यावर किती रुपये बाकी आहेत म्हणजे आपल्याला मिळतील ते मिळेल. आता इकडनं मी इथं 9 होईल, इथं पण 9, इथं 9, इथं 9, इथं 10. मी डायरेक्टली घेतो कारण 1 1 कॅरी केले पुन्हा तुम्हाला ते माहित आहे. मग 10 मधून 5 गेले 5 होतात. 9तून 9 गेले 0, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 9तून 7 गेले 2, 9तून 3 गेले 6, 9तून 6 गेले 3. 362 दशांश चिन्ह 05. 362 1 नाही, 2 नाही, पर्याय क्रमांक 3 नाही, पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर. प्रश्न 10वा. 2 संख्यांची बेरीज ही असून त्यापैकी एक संख्या ही आहे तर त्या 2 संख्यांची वजाबाकी किती असेल? प्रश्न आपल्याला खूप फिरवलेला विद्यार्थी मित्रांनो, पहा कसं आहे समजून घ्या. 2 संख्यांची बेरीज ही दिलेली आहे 0.5. त्यापैकी एक संख्या ही याच्यातून वजा करा कारण 2 संख्यांची बेरीज त्यापैकी एक दिली, दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे म्हणून मायनस करावं लागेल. 0.5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेतल्यानंतर 573 मायनस. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काहीच नाही म्हणून काही 0. इकडे 1 कॅरी केला, हा 0 वरती, इथं उरले 4. 10 - 5
5 4 - 0 4 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 5 - 5 0 2 - 7 होत नाही म्हणून कॅरी इकडे 1 केला इथं 2 इथं उरले 3 12 - 7 केले तर 5 उरतात 3 - 3 0 1 जसा तसा ही संख्या मिळाली म्हणजे तुम्ही गोल भरू नका सर पर्याय क्रमांक 1 नाही दोन संख्यांची बेरीज म्हणजे याची आणि या संख्येची बेरीज ही दिलेली आहे पुढे काय सांगितले त्यापैकी एक संख्या ही तर त्या दोन संख्यांची वजाबाकी काय आता याची आणि याची वजाबाकी विचारलेली आहे आपल्याला मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा मायनस करा पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 0 5 0 दशांश चिन्ह 4 5 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आता याच्यातून ही संख्या वजा करूया 0 5 हा 5 7 आणि हा 3 पाचातून 5 गेले 0 4 जशास तसा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह शून्यातून 5 जात नाही म्हणून इकडे एक कॅरी केला इथं झाले 10 इथं उरले 4 10 मधून 5 गेले 5 4तून 7 जात नाही म्हणून इकडे डायरेक्ट 1 केला इथं डायरेक्ट 9 उरले आता 14 आहे 14 मधून 7 मायनस केले तर 7 उरतात आणि 9तून 3 गेले तर 6 675.40 पर्याय 1 नाही 2 नाही पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर चला पुढचा प्रश्न पाहूया 11वा आणि तो आपला शेवटचा या टॉपिक मधला यांची बेरीज विचारलेली आहे तर या ठिकाणी मागच्या स्वाध्यायामध्ये पण असा प्रश्न आलेला होता हा प्रश्न तुम्हाला HW देतो पहिले तो सोडवा आणि नंतर तुमचं उत्तर बरोबर आहे का ते समजून घ्या बघा 8 दशांश चिन्ह 8 आता योग्य मान्य करता यायला हवी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह नंतर राईट साइडला 0 8 घेतले लेफ्ट साइडला 8 घेतले नंतर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लेफ्ट साइडला 8 होता तो घेतला नंतर राईट साइडला 0 0 8 नंतर हे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्हाचा लेफ्ट साइडला 8 लिहिला राईट साइडला 0 8 0 8 0 8 0 8 नंतर पुढचं आहे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लेफ्ट साइडला घेतला 8 8 दशांश चिन्हानंतर पुन्हा 8 यांची आपल्याला करायची आहे बेरीज मग या ठिकाणी 0 0 घेतले तरी चालतील आणि नाही घेतले तरी चालतील हे झाले 8 हे पण 8 8 आणि 8 16चे 6 हाताला 1 8 आणि 8 16 आणि 1 17 17चे 7 हाताला 1 1 2 3 4 5 5 शून्य आहेत म्हणजे 8 पंचे 40 होतात आणि 1 मिळवला तर 41चा 1 4 कॅरी दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह 8 आणि 4 12 होतात इथं घेतले 12 121 दशांश चिन्ह 7 6 8 8 पर्याय क्रमांक 1 नाही 2 नाही बरोबर पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी